नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया फिश फ्राय। तर इथे बघा मी असे मस्त फिशचे पातळ पातळ स्लाइसमध्ये कट करून आणले तर आणि याला ना व्यवस्थित धुवून घेतले 2-3 पाण्याने। तर हे फिश ना रूपचंद नावाचं फिश आहे। तर व्यवस्थित याला स्वच्छ करून घेतले। आता डोक्याचा भाग आहे ना हा आपल्याला कालवणात रश्श्यामध्ये टाकायचा आहे। तर तो पण मी फ्राय करून मग टाकते ना, कुठलीही मच्छी फ्राय केल्यानंतर मग कालवणात टाकते। तर म्हणलं याच्याबरोबरच आपण तो पण व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया। सर्वात पहिलं आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचं याच्यावर व्यवस्थित पिळून। तर इथे बघू शकता आणि हा मासा खायला पण खूप छान लागतो। त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची आपल्याला। इकडे आपण मालवणी मसाला घेतला बघा हा, तर 2 चमचे एवढे टाकले। तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यात लाल मिरची पावडर पण भरपूर मिक्स आहे। मी त्यात ना घरगुती आपला मसाला पण मिक्स केलेला आहे थोडासा। तर अशा माझ्या हाताला थोडंसं कट झालं म्हणून मी अशी थैली लावून घेतली। तर असं व्यवस्थित चोळून घेऊया सर्व तुकड्यांना आपल्या। सर्व साईडला एकसारखं लागलं पाहिजे हळद मीठ। आणि इथे ना व्यवस्थित चोळूनच घ्यायचं, फक्त हाताला काटा इटा लागेल ते जपून। त्यानंतर इथे हे बघा मॅरिनेट व्यवस्थित मिक्स झाले, आपल्याला मॅरिनेट करून घेतले। तर इथे मी मीठ टाकायला विसरले होते, मी त्यानंतर मग मीठ टाकले। मीठ टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकायचं बघा। तांदळाच्या पिठामुळे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। मला इथे रवा नाही वापरायचा आहे तळताना, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रव्यामध्ये पण फ्राय करू शकता। रवा नाही लावायचा म्हणून मी हे तांदळाचं पीठ लावले आणि मी असंच लावते हमेशा। तर मला ही अशीच तळलेली मच्छी आवडते रव्यापेक्षा जास्त। तर बघू शकता एकदम मस्त असं आपण व्यवस्थित लावून घेतले मसाला हा सर्वकडे। चला आता तळूया आपण। त्यानंतर इकडे मी तेल टाकले बघा कढईमध्ये आणि आहे ना राईचं तेल घेतले मी। तर तेल व्यवस्थित कडक गरम झाले। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक पीस टाकायचं, म्हणजे राईच्या तेलामध्ये फिश बनवली ना खूप छान लागते। तर म्हणलं आपण ट्राय करूया। तर बघू शकता आता जेवढे पीस बसते ना आपल्याला तेवढेच टाकायचे। आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत एका साईडने फ्राय झाल्यानंतर मग पलटी करायचे। 3 ते 4 मिनिटे ठेवायचे। लो टू मिडियम गॅसवर ठेवले मी। पहिले 1 मिनिट गॅस फास्ट ठेवायचं, त्यानंतर लो टू मिडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटे ठेवले बघा। एका साईडनी एकदम व्यवस्थित क्रिस्पी असे झाले। आता आपण याला पलटी करून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं ना तर अजिबात खाली चिटकत नाही आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली फिश फ्राय होते। तर बघू शकता आता ह्या साईडनी पण आपण 2 ते 3 मिनिटं छान फ्राय करून घेऊया। तर बघू शकता 2-3 मिनिटं ह्या साईडनी पण आपली फिश दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय झाली। तर चला काढून घेऊया आपण। हे बघा एकदम मस्त अशी फ्राय झाली। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची जी राहिलेली आपली फिश आहे ना ते पण तळून घ्यायचे। आता तर पूर्ण तळल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते। तर इथे बघू शकता फिश आपली पूर्ण फ्राय झाली आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी झाली। तर तुम्हाला माझी फिश फ्रायची रेसिपी आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।